प्रेशर रिलीज झालाय गोलंदाज तुकारामवरती असं जणू काही वाटतंय, कारण 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यानंतर त्यानंतर वाईड चेंडू टाकला जातोय. 1 धाव मात्र मिळणार या वेळेस. धावसंख्या झाली 7 धावा. गेल्या सामन्याचा विचार करायला गेला तर सुंदर गोलंदाजी होती या गोलंदाजाची, परंतु क्रिकेटमध्ये तुमचा भूतकाळ आणि तुम्ही भविष्यकाळामध्ये काय करतात याला सहसा कोणीही मान देत नाहीत, तर तुम्ही वर्तमान काळात काय करतायत त्यावर तुमचा परिणाम आणि परिमाण दर्शवत असता. थोडंसं कमबॅक केलं जाते गोलंदाज तुकारामकडनं स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण यावेळेस सुद्धा ऑन साइडला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक मात्र धावणार आणि जवळ जवळ इथे शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. फेकी केली जात आहे. थोडस फेकी चुकीची ठरली आहे, परंतु धोक्याची घंटा आंबिवली संघाकडनं वाजते आहे आणि जवळ जवळ फलंदाज बाद. दोन धावा तर कंप्लीट होत्या, परंतु तिसऱ्या धावाचा प्रयत्न राहुलकडनं होता, ती सोडली होती आणि सुंदर फेकी बघायला भेटली आणि मात्र फलंदाज राहुल याची खेळ संपुष्टात आले. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक मात्र धावणार. चेंडू 1 पास कॅरी केला जात आहे. बंधू सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे आणि जवळ जवळ एकच धाव मिळणार. शेवटचा चेंडू शिल्लक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. आतापर्यंत धावा लागल्या 10 आंबिवली संघाच्या. पाचचे चेंडू टाकले गेले. 10 धाबा खर्च केल्या गोलंदाज तुकारामनं. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस स्ट्राईक एंडवरती फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन प्रसाद. यावेळेस ऑफ साइड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू मात्र निघून जाणार. फरार चौकार. प्रयत्न सुरेख होता, परंतु अपयश थोडंसं आलं अजयला. थँक्यू डीजे. मिड ऑफला थोडासा चेंडू बीट करून बंधूला गेला, त्यानंतर जवळजवळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईन पलीकडं शेवटचा चेंडू बघायला भेटला. चौकार आलाय. धावसंख्या झाली आहे 14 धावा. गोलंदाजी मार्कवर अनिल. यावेळेस लोवर फुलटा चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि जवळ जवळ हा चेंडू सुद्धा निघून जाणार. आणि या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार येत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सुरेख आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये पुन्हा एकदा फंबल, परंतु बॅकअप कव्हर दिनेश मात्र चेंडूवरती आलेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटला. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे
19 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात आंबिवली संघाच्या. पुरेपूर मॅडेटरी पॉवर प्लेचा इथे फायदा घेतला जातोय आंबिवली संघाकडनं, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 चौकार बघायला मिळालेत रुपेशच्या बॅटमधनं. आणि जवळजवळ या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय रुपेशच्या बॅटमधनं. अजूनही तिसरा चेंडू यावेळेस टाकला जाईल. थोडस व्हॅरिएशन होतं. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. फेकी थोडस चुकीची होती. परिणाम स्वरूपी गुड रन इन बिटवीन विकेट म्हणावी लागेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या झाली 20 धावा. आणि या मॅचचे पंचांची भूमिका पार पाडत आहेत आमचे सहकारी समालोचक. यावेळेस पंचांची भूमिका पार पाडत आहेत रमेश धनगरे, त्याच्या समवेत अविनाश नाटेकर. यावेळेस लोअर फुलटा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अजय. चेंडू 2 बाउन्स कॅरी केला जाईल, फेक केली जाईल. तत्पूर्वी मात्र एकच धाव आणि सुंदर फेकी बघायला मिळाली अजय कडनं. धावसंख्या टोटली झाली आहे 21 धावा. थोडस कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं जाते आंबिवली संघाकडनं, कारण प्रत्येकी चेंडूवरती धावा येत आहेत. यावेळेस चेंडूला उडवला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधनं. चेंडू मात्र निघून जाणार. क्षेत्ररक्षक जवळ जवळ प्रयत्न करतायत, परंतु चेंडू निघून जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. चौकार. मारण्याचा प्रयत्न मानस होता फलंदाज प्रसादचा, आणि लेगबायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळणार. धावसंख्या झाली 21 धावा, 26 धावा. षटक क्रमांक दुसरा संपुष्टात येत आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 26 धावा. प्रत्येकी षटकामागे 13.00 ची सरासरी गाठली जात आहे. आणि 2 षटकाच्या अखेरीस पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे मास्टर योगेश कडे. दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 26 धावा. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक संपुष्टात आले आहेत आणि धावसंख्या आहे 26. गोलंदाजी मार्कवर अजय वांगड. पहिला चेंडू फुलर लेंथ. इथे संधी आहे. धोक्याची घंटा वाजत होती आंबिवली संघाकडनं, परंतु सेफ झोन मध्ये अर्थातच डायरेक्टली हिट सुद्धा झालं नाही. प्रयत्न होता सुभाषचा डायरेक्टली हिट करण्याचा, परंतु अपयश. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्ची करावी लागली गोलंदाज अजय वांगडला. तिसरं षटक आहे. या तिसऱ्या षटकामध्ये मात्र डीप मध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. योगेश मात्र चुकी करणार नाहीत. फलंदाज बाद.
विकेट्स मिळालाय गोलंदाज अजय वांगड या गोलंदाजाला दुसऱ्या चेंडूवरती आणि खेळी संपुष्टात झाली प्रसादची. या वेळेस सुद्धा निर्धाव चेंडू टाकला जाणार. सुरेख गोलंदाजी करतायत आणि स्वतःच्या फलद्रूमध्ये अर्थातच चेंडू मात्र पॉइंटच्या रिझन मध्ये होता आणि जवळजवळ गोलंदाज डायरेक्टली चेंडूवरती धावून गेलेत आणि नक्कीच कोणताही प्रयत्न धाव घेण्याच्या प्रयत्नात बघायला भेटला नाही आंबिवली संघ. धावसंख्या आहे 27 धाबा. ज्या वेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये शतरक्षक आहेत. सुंदर शतरक्षण होत आहे आणि जवळ जवळ पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू. ओव्हरस्टेप होत आहेत गोलंदाज कारण चेंडू रिलीज करल्यानंतर मात्र थोडस स्लिप झाले गोलंदाज अजय आणि तटस्थ अशी भूमिका पार पाडतायत पंचांची अविनाश नाटेकर. नो चेंडू घोषित केला जातोय. पुढील चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस धावा मिळाल्यात 2+1 एकूण 3 धावा. नो +2 एकूण 3 धावा. या वेळेस फ्री हिट चेंडू झेल घेण्यात अपयश आलंय. तत्पूर्वी मात्र 2 धावा नक्कीच येणार. फ्री हिट चेंडू होता. चेंडूला झेल करून लगेचच फेकायच्या प्रयत्नात होते अनिल, परंतु झेल मात्र काही टिपू शकले नाहीत. परिणामस्वरूपी 2 धावा खर्च करावे लागला गोलंदाज अजयला. धावसंख्या झाली आहे 32 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर ते आहे. गोलंदाजी मार्कवर अजय वांगड आहे. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत. दरम्यान 5वा चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकल चेंडू होता. चेंडूला उडवायचं होतं कव्हरच्या रिझन मधनं, परंतु कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा असं बघायला भेटलं. वारंवार तर गोलंदाज थोडेसे स्लिप होत आहेत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. चेंडू मात्र फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा एक येतोय दमदार डीपीएल षटकार. बाजी चालू आहे रुपेश या फलंदाजाची, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळजवळ 4 चौकार बघायला मिळाले होते आणि जवळजवळ तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक मोठा ब्लिक ब्लास्ट अर्थातच षटकार बघायला भेटला. गोलंदाजी मार्कवर या वेळेस अनिलला बोलवलं जात आहे. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस आउटस्पिन बघायला भेटला आणि या अर्थीच चेंडू मात्र फलंदाजाच्या नजरेमध्ये भरला गेला नाहीत. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता या षटकाची सुरुवात सुरेख केली जात आहे गोलंदाज अनिल कडनं.
यावेळेस थोडीशी गती होती चेंडूला, बघावं लागेल. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत गोलंदाज क्षेत्ररक्षक अजय. एक धाव आली या चेंडूवरती. धावसंख्या झाले आहे 39 धावा. यावेळेस खराब लाईन तर आहे. वाईट चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली आहे 40 धावा. जवळजवळ षटक क्रमांक आपण पाहतो चौथं. अफलातून फटकेबाजी करताय ज्याप्रमाणे धावांची गरज त्या धावा मात्र आल्या आहेत. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट परंतु अनसक्सेसिव्ह विमानन. डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये बघायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता. गेला चेंडू वाईड होता त्यानंतर थोडंसं रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट बघायला भेटला. फलंदाजाला फॉलो थ्रू करून गोलंदाजी करतायत गोलंदाज अनिल. यावेळेस आउटसाइड दिले. एक्स्ट्रा पंचांचा इशारा आलाय. वाईड चेंडू, थोडंसं यष्टीरक्षण चुकीचं ठरत आहे. वाईड +1. यावेळेस 2 धावा मिळणार. धावसंख्या 2 ने वाढत आहे. धावसंख्या झाली 42 धावा. यावेळेस लोअर डिलिव्हरी बघायला भेटली. शॉर्ट स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू कॅरी केला जातोय. महेंद्र याच्याकडनं फेकी केली जाते. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळणार. धावसंख्या झाली आहे 43 धावा. 4 चेंडू टाकले गेले. दरम्यान 5वा चेंडू. यावेळेस थोडंसं कमबॅक. वारंवार तर व्हेरिएशन या गोलंदाजाकडनं भरपूर वेळा बघायला भेटतंय आणि त्याचाच काहीसा फायदा मात्र इथे गोलंदाजीमध्ये होतंय अनिलला. आणि यावेळेस शुभ आगमन झालंय सेवक शेलवले यांचं मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. गेले 4 दिवस उपस्थिती होती आणि जवळजवळ 5व्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. यावेळेस फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. सुरेखरित्या लाईन सुद्धा अतिशय सुरेखरित्या होती. थोडेसे फलंदाज मात्र फ्रंट फूट वरती आले होते. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला स्टेअर करण्याच्या प्रयत्नात होते परंतु कनेक्शन बघायला भेटलं नाही. बॅट अँड बॉल मध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करतायत महेंद्र. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा मानस दाखवलाय फलंदाजांना. 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली 44 धावा. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर सिंगल. दरम्यान 3रा चेंडू. वेळेस
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट सेफ झोन मध्ये पोहोचलेत फलंदाज. एक धाव मिळणार. धावसंख्या झाली 45 धावा. तीन चेंडू टाकले गेले. या षटकामध्ये 2 धाबा खर्च केल्यात गोलंदाज महेंद्रने आणि टोटली धावसंख्या आहे 45 धावा. यावेळेस ओव्हरस्टेप झाले होते फलंदाज, परंतु डेफिनेटली नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल मध्ये बघायला भेटला. चेंडू डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 45 धावा आंबिवली संघाची. हे षटक मात्र थोडंसं कमबॅक केलं जात आहे या षटकामध्ये गोलंदाज महेंद्रकडनं, कारण आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले, 2च धावा आतापर्यंत मिळाल्यात आंबिवली संघाला या षटकामध्ये. दरम्यान 5वा चेंडू. मयूर ऑन स्ट्राइक फलंदाज आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती सूरज आंबिवली संघाकडनं. यावेळेस सुद्धा एकच धाव मिळणार. सुंदर षटक हाताळलं जात आहे. पाचव्या चेंडूवरती सिंगल आली. दरम्यान शेवटचा चेंडू. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याचा फायदा काही घेऊ शकले नाहीत आणि जवळजवळ या चेंडूवरती झेल सोडला जातोय दिनेश या क्षेत्ररक्षकाकडनं आणि यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. शेवटच्या चेंडूवरती विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. टोटली धावसंख्या 2 मिळणार या चेंडूवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्नात विकेट सॅक्रिफाईस. या 2 धावेनंतर धावसंख्या झाली आहे 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय रातांदळे संघापुढे. तत्पूर्वी आपण एक संधी देऊया डीजे मास्टर योगेशला. हाकणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. अर्थातच 5 षटकाच्या अखेरीस आंबिवली संघाची धावसंख्या आहे 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट सेट केले गेलंय रातांदळे संघापुढे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल.
रातांदळे संघाकडनं अनिल, ऑन स्ट्राईक फलंदाज, नॉन स्ट्राईक वरती योगेश. गोलंदाजी मार्कआउट गोलंदाज सज्ज होत आहेत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेची सुरुवात प्रसाद करणार. पहिला चेंडू अपुट टप्प्याचा होता. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाणार. चेंडू फरार. येत 4 धावा. यावेळेस ऑन स्ट्राईक फलंदाज योगेश. शॉर्ट ऑफ लेंथ होता. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू निघून जाणार. हा चेंडू सुद्धा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. ज्याप्रमाणे फलंदाज अनिल याने 4 धावांनी सुरुवात केली त्याचप्रमाणे योगेशने सुद्धा या 4 धावांनी सुरुवात करतायत. टोटली धावसंख्या झाली आहे 9 धावा. धाव फलकावरती लागल्या गेल्यात रातांदळे संघाच्या. या वेळेस मोठा ब्लिक ब्लास्ट होणार. अर्थातच चेंडू निघून जात आहे लॉंग बाउंड्री लाईन. थोडस वादळ गुंगावत आहे योगेश या फलंदाजाचं. कारण गेल्या चेंडूवरती चौकार नंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. टोटली धावसंख्या आतापर्यंत लागले गेल्यात 15 आणि टार्गेट सेट केले गेले 49 धावांचं. आणि यावेळेस कमबॅक केलं जाते. गोलंदाज प्रसाद याचं क्लीन बोल्ड फलंदाज बाद. प्रसाद न योगेशाची थोडस कमबॅक षटकारानंतर लगेचच क्लीन बोल्ट टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देत आहेत गोलंदाज प्रसाद. दरम्यान शेवटचा चेंडू. सुभाष इथे पहिला चेंडू पेस करणार आणि जवळजवळ सन्मान द्यावा लागला चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 15 धावा रतांदळे संघाची.
एका षटकाच्या अखेरीस रत्नांदळे संघाची धावसंख्या आहे 15 धावा. यावेळेस थोडासा कमबॅक हवा असेल आंबिवली संघाला आणि त्यासाठी बोलवलं गेलंय गोलंदाज रुपेशला. अफलातून फटकेबाजी होती, यावेळेस गोलंदाजीचा भार सांभाळतायत. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जात आहे. फरार, 4 धावा. यावेळेस चेंडूला स्टेअर केलाय स्क्वेअर लेग रिझन कडनं चेंडू मात्र निघून जातोय, परंतु यावेळेस डिक्लेअर झोन दर्शवलं जात आहे. 2 धावा मिळणार. धावसंख्या 2 ने वाढत आहे. धावसंख्या आहे 21 धावा. जर फलंदाजानं बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर पूर्ण टीमसाठी इथे लिंबू सरबत दिलं जाईल शेबक शेलबले यांच्याकडनं. थोडंसं बॅकफुटवरती आले होते फलंदाज, त्याचप्रमाणे गोलंदाजी थोडंसं फॉलो थ्रू करून केली जात आहे रुपेश कडनं. लोवर फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटत आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक थोडंसं यशस्वी ठरत आहे, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या आहे 21 धावा. यावेळेस फ्रंट फुट वरती आले, चेंडूला फेकून दिलाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा मिळणार. नाणेफेकी होत आहे वाशाळा विपक्ष ढाकणे या 2 संघाच्या दरम्यान. नाणेफेकी जिंकली आहे ढाकणं संघानं. शेवटचा चेंडू शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चला व्हॉलेंटियर लगेच चेंडू कॅरी करून फेक करायचा आहे. गुरुनाथ भरसट अतिशय सुरेखरित्या कामगिरी करतायत व्हॉलेंटियरची. धावफलकावरती धावा लागल्या 23 रतांदळे संघाच्या. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसिव्ह शॉट, जवळ जवळ चेंडू निघून जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे वाशाळा संघाला. नक्कीच एक षटकार आला आहे अनिलाच्या बॅटमधनं. जर बॅक टू बॅक 2 षटकार आले तर मात्र पूर्ण टीमला लिंबू सरबत दिले जाणार सेवक शेलबले यांच्याकडनं. यावेळेस फटका सुरेख आहे, चेंडू निघून जाणार. येतोय चौकार.
धावसंख्या झाली आहे 33 धावा. गेल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवरती मोठा झटका. अर्थातच सुभाषाची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. आणि नक्कीच तंबूच्या आसऱ्याला जात आहेत फलंदाज सुभाष वांगड आणि इंटर होत आहेत मैदानामध्ये फलंदाज सुभाष वाजे. आणि सुभाष वाजेसाठी पारितोषिक लागलंय. जर या चेंडूवरती षटकार आला तर 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय सेवक शेलवले यांच्याकडनं. केवळ या चेंडूवरती षटकार मारलास तरच पारितोषिक लागलंय. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला फटका सुरेख आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडंसं फंबल करणार, तत्पूर्वी मात्र 2 धाबाचं कॉलिंग. थोडंसं मिसफिल्ड होत आहे आणि जेव्हा जेव्हा मात्र झेल सोडलं जाईल, मिसफिल्ड होईल, तेव्हा तेव्हा मात्र दबाव प्रेशर रिलीज होणार गोलंदाजावरती. धावसंख्या झाली आहे 35 धाबा. धावफलकावरती लागल्या गेल्यात रातांदळे संघाच्या. यावेळेस कव्हरच्या रिजन मधनं चेंडू मात्र निघून जाणार. थोडस वळण घेतोय चेंडू डिक्लेअर झोन कडे. 2 धाबा येणार. धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या आहे 37 धाबा. टार्गेट नक्कीच सेट केले गेले 49 धाबांचं आणि जवळजवळ प्रगतीपथावरती हे तिसरं षटक आहे. यावेळेस आउटसाइड दिले. पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या झाली 38 धाबा. यावेळेस चेंडूला उडवलाय. कव्हरच्या रिजन मधनं चेंडू मात्र निघून जाईल. फरार. येत आहेत 4 धाबा. चौकार. आणि तब्बल धावफलकावरती धाबा लागल्यात 42 धाबा. अजूनही 7 धाबांची गरज. शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या झाली आहे 43 धावा. येणारे 12 चेंडू, त्यामध्ये धावा काढाव्या लागणार 6 रातांदळे संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडू 6 धावा. आयोजकांची आम्हाला सूचना येत आहे. जे आहेत खेळाडूंना हा चेंडू सुद्धा निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. हा चेंडू सुद्धा निघून जात आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार, अर्थातच विजयी चौकार. सामना जिंकलाय रातांदळ संघानं. अभिनंदन तसेच हार्ड लक आंबिवली संघ.